कर्जमाफी अपडेट बघा, शेवटी प्रचंड वेगवेगळ्या तारखा आणि त्याच्यानंतर शेवटी कर्जमाफीच्या संदर्भात पहिली यादी आज जाहीर झाली. पण जी यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये पुरेशी नावं नाहीत, म्हणजे फार कमी नावं आहेत. ठीक आहे, चांगली बाब आहे. पहिल्यांदा आज 22 जुलैपासून सुरुवात झालेली आहे, कारण काल पण सांगितलं होतं कृषी मंत्र्यांनी, आणि आज फायनली जी आहे यादी पुढे आलेली आहे. पण यादीमध्ये जर का आपण संख्या पाहिली तर ती 553 शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे असं दिसतंय सध्या तरी. म्हणजे ऑब्व्हियसली पुढे मिळणार आहे, पण पुढे नेमकं कधीपर्यंत, अजून पण बरेचसे दिवस आपल्याला वाट पाहावी लागू शकते. पहिल्यांदा ही जी यादी आणली की एक त्याला आपण म्हणूयात कमिटमेंट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल आहे, चांगली गोष्ट आहे. पण जर एवढ्या कमी प्रमाणामध्ये जर आत्ता शेतकऱ्यांचे नावं जर येत असतील, म्हणजे पहिल्या यादीमध्ये म्हणतो आहे मी, तर याचा अर्थ स्पष्ट याच्यातनं संकेत आहे की येणाऱ्या याद्या ज्या मिळणार आहेत तर त्याला विलंब लागू शकतो. अन्यथा बघा, जर यादी जर पटकन जर तयार करणं तेवढं सोपं असलं असतं किंवा ते शक्य असलं असतं तर त्यांनी काय केलं असतं, म्हणजे त्यांना जर का लवकर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जर लाभ द्यायचा असला असता, त्यांच्याकडे ती माहिती असली असती, संपूर्ण गोष्टी जर त्यांच्या म्हणजे आपण प्रक्रियेच्यानुसार, कर्जमाफीच्या प्रक्रियेच्यानुसार जर विचार करता त्यांच्या सर्व गोष्टी जर सुरळीत असल्या असत्या तर याच यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नावे असली असती. आता 553 म्हणजे हा काय आकडा नाही बघा सांगण्यासारखा, पण तरी देखील ठीक आहे. शेवटी त्यांनी यादी आज घोषित केलेली आहे. याच्यामध्ये काही ठराविकच जिल्ह्यामध्ये आहे, असं नाही की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधलेच शेतकरी याच्यामध्ये आहेत. कारण की कर्जमाफीच्या संदर्भात जर विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी जे आहे या योजनेचा पात्र असणार आहे. पण मात्र काहीच यादीमध्ये जे नावं दिसतात तर त्याच्यामध्ये जे कमी आकडा दिसतो, त्यामुळे ऑब्व्हियसली शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजी आहे. कारण लवकर जे आहे पटपट याच्यावर कारवाई करून पटपट जे आहे माहिती देणं, यादी तयार करणं, लवकर लाभ वितरित करणं, या गोष्टी व्हायला पाहिजे. आज सहकार मंत्र्यांनी जे आहे बाबासाहेब पाटील यांनी माहिती दिली बघा. आणि जसं मी तुम्हाला दुपारी पण सांगितलं होतं की सहकार मंत्री आणि सहकार सचिव यांची मीटिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर आज यादी येईल वगैरे, आणि नंतर फायनली जाऊन यादी आली. पण यादीमध्ये फार कमी शेतकऱ्यांचा म्हणजे नावं आहेत. हीच जी बाब जरा मनाला पटल्यासारखी नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या ज्या आहेत म्हणजे लाभार्थी, खास करून जिल्हा बँकेचे, तर ते 553 शेतकऱ्यांना जे आहे त्यांच्या नावे असलेली पहिली यादी आलेली आहे. आता तुम्ही जर म्हणाल की नेमक्या कोणत्या जिल्ह्यावाईज किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे, तर त्याची पण यादी बघा. याची जर संपूर्ण आपण बेरीज केली तर बेरीज भरेल बघा 553. तर त्याच्यामध्ये सर्वाधिक आजच्या यादीमध्ये ठाणे जिल्ह्यामधून शेतकऱ्यांची संख्या आहे 182. आता 182 खरं काय खूपच मोठा नंबर नाही ऑब्व्हियसली. त्यानंतर लातूरमध्ये आहे 133, पुण्यामध्ये आहेत 85 शेतकऱ्यांची नावे आहेत पहिल्या यादीमध्ये, अमरावतीमध्ये 58 शेतकऱ्यांची नावे आहेत, साताऱ्यामध्ये 38 शेतकऱ्यांची नावे आहेत, आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 16 शेतकऱ्यांची नावे आहेत, फक्त 16. आता याच्यानंतर म्हणजे याचा अर्थ असा नाही की एवढेच जे आहे शेतकरी पात्र असणार आहेत, पुढे पण शेतकऱ्यांची नावे येतील, पण पुढच्या याद्या कधीपर्यंत येतील यावर अजूनही क्लॅरिटी नाही. म्हणजे 30 जुलै जरी तारीख दिल्या जात असेल, 30 जुलै विचार जर केला, आज आहे 22 जुलै, आणि ह्या अगदी कमी टायमामध्ये म्हणजे पुढच्या एक 6-7 दिवसाच्या कालावधीमध्ये खरंच शक्य आहे का बाकी लाखोच्या संख्येत या कर्जमाफीचे शेतकरी पात्र असणार आहेत, लाभार्थी असणार आहेत, तर त्यांना पुढच्या 5-6 दिवसामध्ये म्हणजे 30 जुलैपर्यंत सर्व नावं, सर्व याद्या जाहीर करणं, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ तो वितरित करणं कर्जमाफीचा, हे शक्य होत आहे असं मला तरी नाही वाटत. कारण की बघा, जर झालं असतं तर मग आज मोठ्या प्रमाणामध्ये नावं दिसली असते आपल्याला यादीमध्ये, पण तसं झालेलं नाही. तर त्यामुळे ऑब्व्हियसली माझं तरी मत आहे की शेतकरी कर्जमाफीची जे याद्या आहेत तर त्याला आता इथून पुढे विलंब लागूनच त्या हळूहळू टप्प्याटप्प्याने येतील. कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे कारणं येतील, जसं की आमच्याकडे इन्कम टॅक्सची माहिती नाही आलेली, जसं की काही याद्या ज्या आहेत टेक्निकल कारणामुळे ज्या आहेत पुरेशा त्या झालेल्या नाहीत, तर त्यामुळे असे काही बरेचसे वेगवेगळे कारणं पुढे येतील आणि ते अपडेट आपण देऊ. पण लक्षात ठेवा, या गोष्टीमुळे एकंदरीत कर्जमाफीची प्रक्रिया आहे ती पुढे जायला नाही पाहिजे, लवकर स्पीडनं व्हायला पाहिजे होत्या. खरं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जे लिस्टमध्ये पहिल्या लिस्टमध्ये नावं असणं अपेक्षित होतं, पण फार कमी, म्हणजे नावाला आज जे घोषित करायची होती पहिली लिस्ट त्यामुळे ती नंबर दिसतो आहे, पण त्या नंबरवर असं खास करून आपल्याला असं खूप मोठ्या शेतकऱ्यांचा नंबर आहे वगैरे असं काही नाही आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जे आहे आजच्या यादीमध्ये खरं तर नाव असणं अपेक्षित होतं. पण ठीक आहे, पहिली यादी आहे, चांगला प्रयत्न आहे आजचा, असंच आपण समजूयात. पण आता इथून पुढची तरी यादी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी त्या यादीमध्ये समाविष्ट असावेत आणि लवकर ती यादी शासनाने काढावी एवढी शासनाला विनंती आहे. थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण किती शेतकरी आहेत, आता बघा ठाणे जिल्ह्यामधल्या ठाणे जिल्हा बँक, त्यानंतर लातूर जिल्हा बँक, पुणे जिल्हा बँक याच्यामधली ही संख्या आहे. तर याच्यामध्ये बघा
आणखी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवायची असेल तर पुढे शेतकऱ्यांच्या बाजूने काय करणं गरजेचं आहे. म्हणजे कागदपत्राच्या दृष्टिकोनातून काही करायचं आहे का, KYCच्या बाबतीत काही करायचं आहे का, त्यानंतर आधार सीडिंगच्या संदर्भात काही करायचं आहे का, सविस्तर अगदी छोट्या व्हिडिओमध्ये सविस्तर मी माहिती देणार आहे. पण तुर्तास तरी आजची यादी ही शेतकऱ्यांना निराश करणारीच यादी आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.